संपूर्ण भ्रष्टाचार हा त्यांनी या पेनड्राईव्ह मध्ये मला दिलेला आहे. कशा प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला, कसे कसे पैसे खाल्ले गेले, संचालक मंडळाला जीवे मारण्याच्या धमक्या कशा दिल्या गेल्या, म्हणजे एक व्हिडिओ कॉल आहे आणि तुम्ही आता पाहिला. प्रचंड भयानक एका महिलेशी प्रचंड अवाच्य भाषेमध्ये सदावर्ते बोलत होते आणि तिला धमक्या देत होते की तुला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन, इतर सगळ्यांची नावं घेऊन प्रचंड वाईट भाषेत त्या बाईशी बोलत होते. कॉन्फरन्स कॉल होता आणि बोर्डाची मिटिंग चालू होती आणि त्यातला तो सगळ्या गोष्टी या पेनड्राईव्ह मध्ये सदावर्तेचा बँकेचा संपूर्ण काळा चिट्टा हा त्यांनी आज माझ्याकडे दिलेला आहे. या सर्व कमिटीने म्हणजे 11 जणांनी मिळून आरबीआयला त्याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे. त्याच्यासोबत अर्बन बँकेचा जो विभाग असतो त्याला तक्रार केलेली आहे. मुख्य कार्यकारी अभियंता यांना देखील याच्या बाबतीमधली राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड त्यांना देखील याच्या बाबतीतल्या तक्रार लेखी तक्रारी आहेत की सदावर्तेंनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे, गरीब कर्मचाऱ्यांचे पैसे हे खाल्लेले आहेत. यात तुम्ही 2.5-3 वर्षापूर्वीचे सदावर्ते बघितले का? एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सतत संप करत होते, बरोबर आहे, आंदोलनं करत होते, लोकांचे मोर्चे काढत होते. मागच्या 3.5 वर्षात काय बदल झालाय की सदावर्तेंनी एकही मोर्चा नाही काढला, एकही आंदोलन केलं नाही. या सगळ्या विषयामध्ये एक मोर्चा नाही काढला किंवा एक आंदोलन केलं नाही. याचा अर्थ काय? एसटीचे तुटलेले टप हे सुधारले का? काचा बसल्या का? आजही तुम्ही आज गेलात महाराष्ट्रातल्या कुठल्याही एसटी कर्मचाऱ्यांचे जे एसटी स्टँडवर विश्रांतीगृह आहेत त्यांची परिस्थिती जाऊन बघा. त्याच्यावरती सदावर्तेंनी शरद पवार साहेबांच्या घरात हल्ला केला होता. आज 3.5 वर्षामध्ये काय बदल झाला की सदावर्ते एसटीच्या कर्मचाऱ्यांवर किंवा एसटीच्या दुरावस्थेवर बोलत नाहीयेत,